करतात. आता आजच्या या वेबिनारसाठी सुद्धा मी सरांना या ठिकाणी विषय सांगितला. सरांनी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आढेवेढे न घेता सर्व तांत्रिक सुविधा आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल मी सरांचे आभार मानण्यापेक्षा सरांच्या ऋणात राहणं मी जास्त पसंत करतो. कारण आभार मानले म्हणजे या ठिकाणी संबंध संपतात, परंतु ऋणात राहणं जास्त पसंत करतो. म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला कायम सहकार्याची अपेक्षा आहे, तुम्ही कायम करत असतात. आणि आता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे व्याख्याते संताजी महाविद्यालय नागपूरचे सन्माननीय क्रीडा संचालक, योग तज्ञ, योगा क्षेत्रामध्ये ज्यांचं असंख्य लिखाण प्रकाशित झालेलं आहे आणि सातत्याने योग साधनेवरती त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आपली कंबर या ठिकाणी कसलेली आहे. अनेक खेळाडू या ठिकाणी तयार केलेले आहे. योगा विषयावरती PhD चे मार्गदर्शक म्हणून काम करताना योगा या खेळाला त्यांनी योग्य न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि करत आहेत. असे नागपूरचे आदरणीय श्री डॉक्टर संजय खडकर सर, ते या ठिकाणी कोरोना महामारीत सुदृढ आरोग्य व सुदृढ मनासाठी योग साधना या विषयावरती आपले विचार या ठिकाणी मांडतील. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आदरणीय डॉक्टर संजय खडकर. धन्यवाद जाधव सर. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्था द्वारा संचालित शिरीष मधुकरराव चौधरी कॉलेज जळगाव, आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज या राज्यस्तरीय एक दिवसीय वेबिनार जो योग फॉर हेल्दी बॉडी अँड माइंड इन दिस कोरोना पॅन्डेमिक असा आपण सगळ्यांनी जो विषय घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की या सगळ्या कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आपण असा विषय घेऊन सगळ्यांना याची माहिती व्हावी योग विषयाची, याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपल्या धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेचे परमश्रद्धेय आमदार माननीय शिरीष चौधरी सर अध्यक्ष, तसेच डॉक्टर प्रमोद आर चौधरी सचिव, या सगळ्यांना चरणस्पर्श करून मी माझ्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करतो. आपल्यामध्ये उपस्थित प्रोफेसर M.Y. चव्हाण, चेअरमन JDA, तसेच माननीय श्री चंद्रकांत वांद्रे सर, जे स्पोर्ट्स ऑफिसर आहेत JCMEC जळगावचे, त्यांचं मार्गदर्शन पण आपल्या सगळ्यांना झालं. त्याचबरोबर दिनेश पाटील सर, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स KBC NMC, कवयित्री बहिणाबाई चौधरीचे, पण ते जॉईन नाही झाले, त्यांनाही या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आजच्या या सगळ्या वेबिनारचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य RB बाघुळदे सर, जे आपल्या या वेबिनारचे अध्यक्ष आहेत, ज्यांचं मार्गदर्शन झालं. आपल्या या सगळ्या वेबिनारचे संचालक राजेश जाधव सर, आणि ज्यांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या प्रेमाने स्नेहाने मी या ठिकाणी झालो तसे माझे मार्गदर्शक, आपल्या या वेबिनारचे कोऑर्डिनेटर आदरणीय डॉक्टर प्रमोद चौधरी सर, यांच्यामुळे आज आपल्या सगळ्यांचा माझा परिचय झाला आणि आज सगळेजण माझ्या या सगळ्या परिचयामधून मला अतिशय कृतज्ञ केलं तुम्ही सगळ्यांनी. याचं सर्व श्रेय माझे मित्र, माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर चौधरी सर यांना जातो. झूम मध्ये 100 जण इथे आहेत, युट्यूब मध्ये आहेत आणि फेसबुक मध्ये आहेत. असे सगळे अधिकारी, मित्र, विद्यार्थी आणि जळगावच्या या सगळ्या परिसरातले सगळे स्पोर्ट्स डायरेक्टर. सुरुवातीलाच मी इथे ज्या जॉईन झालो त्या सगळ्यांची चर्चा पण मी होतो, त्याच्यात मी सहभागी झालो. माझे मित्र डॉक्टर गोविंद मर्टले या ठिकाणी मला दिसत आहेत, त्यांनाही मी अभिवादन करतो. डॉक्टर पूर्वा खेरकर आहे, तिलाही अभिवादन करतो आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. डॉक्टर चांद खान सर, मैं मराठी में बात करूंगा, बीच बीच में हिंदी में भी रहेगा, तो आप उसको ध्यान में रखना. बिल्कुल सर, मराठी बहुत अच्छे आती है मेरे, शुक्रिया. हाँ जी. तसं जाधव सर आणि मिलिंद दीक्षित सर यांनी प्रस्तावनेमध्ये योग विषयाची माहिती चांगली सांगितली. या ठिकाणी श्री झोपे सर आहे, केदार सर आहेत, मिलिंद थोरात आहे, दीपक चव्हाण आहे, डॉक्टर तारक दास जी आहे, आनंद उपाध्याय आहे, डॉक्टर RB वाघ आहेत, अमन चौधरी सर आहे, सचिन झोपे आहे, किशोर पाठक आहेत, डॉक्टर भालचंद्र सर आहेत. असे इतके सगळे गणमान्य व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो.
डॉक्टर वांद्रे सर आहेत, शेट्टी सर आहे, श्रुती बोरोले आहेत, सचिन सूर्यवंशी आहेत, सचिनजी राणे आहेत, त्याचबरोबर सुनील पाटील सर, संजीव सर आहेत, डॉक्टर विजय सर आहेत. आपण सगळे मोठ्या संख्येने आजच्या या विषयाला आपण सगळे आहोत. योग हा एक विषय सर्वांगीण असा आहे. माझा परिचय करताना चौधरी सरांनी खूप जास्त सांगितलं. मी काही तितका अधिकारी आणि व्यक्ती नाही आहे. माझं अज्ञान आता तुम्हाला 40-50 मिनिटं ऐकायचं आहे आणि मग त्याचा स्वीकार पण करायचा आहे. मित्रांनो, योग ही एक वे ऑफ लाईफ आहे. योग एक जीवनशैली आहे. आता इथे अनेक विद्यार्थी पण आहे. एक छोटीशी कथा सांगतो आणि माझ्या या सगळ्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. पश्चिम बंगालमध्ये लहानपणी तुम्ही आम्ही सगळे शाळेत गेलो, असे सगळेजण शाळेत जात होते. तसाच एक बालक बंगालमध्ये शाळेत जात असताना खूप रडला, खूप हट्ट केलं त्यांनी की बाबा मी शाळेत जाणार नाही. आपल्यापैकी केलं, मी पण केलं. मग त्याला घरच्यांनी सांगितलं, सगळ्या नातेवाईकांनी सांगितलं की नाही बा तुला शाळेत जायचंय, खूप मोठं व्हायचंय, खूप शिकायचं आहे. मग असं करता करता तो विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेला. तर बंगालमध्ये पहिल्या वर्षी फक्त योग शिकवला. म्हणजे बंगालमध्ये असं म्हणतात की योगला प्लस करणे म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये अधिक करणे म्हणजे 2 अधिक 2 4, 4 अधिक 4 8 अशा प्रकारचे. मग त्या विद्यार्थ्याला तो योग आवडायला लागला. म्हणजे गणित जे आहे ते आवडायला लागलं. प्लस करणे, अधिक करणे, मिळवणे हे खूप आवडत होतं. मग तो शाळेत वर्षभर गेला आणि वर्षभर मोठमोठ्या संख्या ज्या आहेत त्या योग करायला लागल्या, म्हणजे शिकवायला लागल्या, अधिक करायला लागल्या, मिळवायला लागल्या, जॉईन करायला लागल्या, युनियन करायला लागलं. मग त्याला शाळा खूप आवडली. दुसऱ्या दिवशी शाळा जेव्हा उघडली, दुसऱ्या वर्षी जेव्हा शाळा उघडली, त्या दुसऱ्या वर्षी त्या काळामध्ये तसा सिलेबस मध्ये वियोग होता, ज्याला योगशास्त्रामध्ये मायनस करणं असं म्हणतात, वजाबाकी असं म्हणतात. मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 8 मधून 6 गेले, 2 राहिले असे. तर त्या विद्यार्थ्यांना ते काही आवडलं नाही. तो विद्यार्थी म्हणे की बाबा मी जीवनामध्ये योग शिकलो, आता मी वियोग मायनस करणं हे कधी शिकणार नाही. आणि म्हणून त्या दिवसापासून त्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडून दिली. उपस्थित सगळे अधिकारी मित्र यांना मी सांगू इच्छितो, तेच बालक समोर चालून रामकृष्ण परमहंस झाले की ज्यांनी जीवनामध्ये योगच केला, मिळवणच केलं, एकत्रच केलं. तर अशा प्रकारचा हा योग एक युनिव्हर्सल अशा प्रकारचा आहे. दीक्षित सर, जाधव सरांनी याच्या पार्श्वभूमी पण सांगितली. बागुळदे सर यांनी पण याची पार्श्वभूमी सांगितली. तर जीवनामध्ये योग मिळवणे, एकत्रित करणे, युनियन करणे, जॉईन करणे हा सगळ्यात मोठा महत्वाचा घटक आहे. या विषयाच्या संदर्भात आपण आता काही माहिती बघणार. चौधरी सर म्हणाले की बा योग हा रोगात्मक कसं दूर करू शकेल आणि रोग निवारणासाठी योग कसा आवश्यक आहे. आजच्या घटकेला त्याची नितांत गरज आपल्या सगळ्यांना आहे. कारण की संपूर्ण विश्व हे आज कोरोनाच्या मारामारीमध्ये आहे आणि या महामारीमध्ये हे करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारची कशा प्रकारचा योग आहे, थोडक्यामध्ये त्याची फिलॉसॉफी, त्याचं उद्दिष्ट, मी जास्ती ऐतिहासिक आणि आध्यात्मिक मध्ये जाणार नाही. मी प्रॅक्टिकल विषय कशा स्वरूपाचा आहे या विषयाचा आपण अभ्यास करणार. ओके, आता स्क्रीन शेअर करून मी आपल्या सगळ्यांना याची माहिती पण देतो. स्क्रीन शेअर करताय का? हा, मी करतोय सर. करताय चौधरी सर, मी करतो. हो, ओके सर, ओके सर. दिलेलं आहे आपण. दिलेलं आहे आपण. त्यांना म्हणायचं स्लाइड प्रेझेंटेशन पीपीटी प्रेझेंटेशन मोड मध्ये. ठीक आहे, आलं सर? हो, ओके.
योग इज अ वे ऑफ लाईफ. मी जसं सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये म्हटलं नाही ना. त्याप्रमाणे आपण सगळे योग विषयाच्या अंतर्गत अभ्यास करणार, त्याचं चिंतन करणार, त्याचं मार्गदर्शन करणार आणि यातूनच आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये कशा प्रकारची घटना आहे हे आपण अभ्यास करू. सगळ्यात पहिले अष्टांग योग मध्ये आपण बघितलं तर यम आहे आणि ही यमची संकल्पना जी आहे ती या भूमिकेतून महत्वाची आहे की या सगळ्या आसन आणि प्राणायामच्या अंतर्गत आपल्याला अनेक विषयाची माहिती हे सगळे मिळू शकतं आणि ती मिळवण्यासाठी आपण कशा स्वरूपाचा मार्ग करणार या विषयीची माहिती आपण बघू शकतो. सुरुवातीला आपण बघणार की यम मध्ये अहिंसा हे सांगितलं. अहिंसा हा शरीर, मन आणि विचार या भूमिकेतून केला जातो. अशा प्रकारची विचार संकल्पना जी आहे ही आपल्याला महत्वाची असते. ठीक आहे. अहिंसा परमो धर्म असं म्हणतात किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे यालाच अहिंसा असं म्हणतात आणि यम आणि अष्टांग योग मध्ये हे महत्वाचं. दुसरा मित्रांनो ज्याला सत्य असं म्हणतात की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, म्हणजे रघुकुल रीत चली आई प्राण जाय पर वचन न जाय, अशा प्रकारची संकल्पना आपल्या भारतीयांची आहे. म्हणून अष्टांग योग मध्ये योगची परिसीमा समजा पूर्ण गाठायची असेल तर सत्याची कास धरणे हे आवश्यक आहे आणि हेच आपल्याला संपूर्ण वर देऊ शकतो. दुसरा आहे अस्तेय, म्हणजे चोरी न करणं. अष्टांग योग मध्ये हा एक महत्वाचा भाग आहे. मग बॉडी, माइंड आणि इंटेलेक्च्युअल, काया वाचा आणि मनाने सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचे विचार न घेणे ही संकल्पना आपल्याला अष्टांग योग मध्ये योग विषयाच्या अंतर्गत अस्तेय सांगते. ब्रह्मचर्य हे आहे आपलं पहिल्या याच्यामधलं चौथं, ज्याचं आचरण चांगलं असलं पाहिजे, ज्याचं बिहेवियर चांगलं पाहिजे, ज्याचं ऍटिट्यूड चांगलं असलं पाहिजे. आणि हीच आज कोरोनामध्ये आवश्यकता आहे. नीटनेटकेपणा, स्वच्छता, प्रामाणिकता, क्लीननेस हे आज गरज आहे आणि हे योगशास्त्रामध्ये आजपासून अनेक वर्षापूर्वी आपल्याला शास्त्राने सांगितलं. नंतर आहे अपरिग्रह, म्हणजे जास्ती संग्रह न करणे. जितकं आपल्यापाशी आहे तेवढ्याच समाधान राहायचं. म्हणून असं म्हणतात की बा समाधान सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवभ्यासात प्राज्ञा, अशा प्रकारची संस्कृती, अशा प्रकारचा विचार हा आपल्या सगळ्यामध्ये आहे. म्हणून जितकी आपल्याला गरज आहे, आवश्यकता आहे तेवढाच करणं हे आवश्यक असतं. याला अपरिग्रह असं म्हणतात. तर आपल्याला लक्षात येईल की या भूमिकेतून समजा आपण विचार केला तर नियम हा एक आपला अजून एक अंग आहे. दॅट इज कॉल्ड नियम. म्हणजे एक नियम असतं, डिसिप्लिन असतं आणि हे डिसिप्लिन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि हे असण्यासाठीच याचे पण 5 भाग आहे, ज्याच्यामध्ये पहिला अंग आहे शौच. दॅट इज प्युरिटी, म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल. एक्सटर्नल प्युअर आपण सगळेजण असतो, पण इंटरनल प्युरिटी ही असणे आवश्यक असतं. म्हणून योगशास्त्रामध्ये जल, नेती, सूत्रनेती, बंध वगैरे जे आहेत हे एक सिक्स क्लिन्सिंग प्रोसेस आहे, षटकर्म आहे. या माध्यमातून आपल्याला आपलं अंतर्गत आणि बाह्य शुद्धता ही आणता येऊ शकते. नंतर असतं संतोष, कंटेंटमेंट ज्याला असं म्हणता येईल, किंवा जितकं आहे तितकं व्यवस्थित राहतं आणि तेवढ्यामध्ये संतोष राहणं हे आवश्यक आहे. म्हणून असं म्हणतात की बा समाधान सौख्याय निरोगत्वाय जीवन. समाधानी असणे हीच भूमिका आहे. जेवढं असेल त्याच्यात संतोष मानणं हा आपला एक संस्कार असला पाहिजे, आपला एक विचार असला पाहिजे. नंतर आहे तप. बिना तप केल्याशिवाय आपल्याला काही होत नाही. हा इतका मोठा स्टेट लेवलचा वेबिनार जॉईन करण्यासाठी चौधरी सर आणि जाधव सर आणि या सगळ्या मंडळींना, जसं आपले प्राचार्य आहेत, यांना खूप दिवसापासून याची मेहनत करावी लागली, प्रयत्न करावा लागला, तप करावा लागला. तेव्हा कुठे झूमवर 100, युट्यूबवर आहे, फेसबुकवर आहे, इतकी मोठी संख्या होते. आज चौधरी सरांना मला बोलावलं तर मी देखील या सगळ्यांचा अभ्यास केला, तप केला आणि आज सगळ्यात तुमच्यासमोर प्रेझेंट होत आहे. तर तप ही आवश्यकता आहे, ही गरज आहे आणि म्हणून याची आवश्यकता असते. नंतर आहे स्वाध्याय. आता बिना अभ्यासाचं काही होऊ शकत नाही आणि म्हणून स्वअध्ययन, सेल्फ स्टडी ह्याची आवश्यकता असते आणि म्हणून स्वाध्याय करणं हा सुद्धा एक महत्वाचा लाभ.
आणि लास्ट आहे की ईश्वर प्रणित. जे काही आपण करत असतो ते सर्व कोणाला तरी समर्पित केलं पाहिजे, कोणाला तरी अर्पण केलं पाहिजे, या भूमिकेतनं आपण असलं पाहिजे. आणि म्हणून मग योगशास्त्रामध्ये याला नियमामध्ये घेतलाय. आणि नंतर आपण सगळ्यात बघणार आहे महत्वाचा अंग, ज्याला असं म्हणता येईल की आसनाचं आहे. आता आसन मध्ये जसा आपण आग्रह केला की बा मॅक्सिमम लोक हे अनेक प्रकारचे आसन करत असतात. दीक्षित सरांनी किंवा आपले प्राचार्य वाघुळदे सर यांनी सुद्धा आपल्या याच्यामध्ये म्हटलं की अनेक प्रकारच्या आसनांच्या प्रक्रिया आहेत, प्रकार आहेत, अनेक लोक पण आहेत. पण आपण एक आपलं सिलेबस केलं पाहिजे, आपला एक विचार केला पाहिजे. या विचारातून सुपाईन, प्रोन, सिटिंग आणि स्टँडिंग म्हणजे पाठीवरचे, पोटावरचे, बसलेले आणि उभे असलेले असे काही आसनं आजच्या या कोरोना पॅन्डेमिक याच्यामध्ये सुद्धा आवश्यक आहे. आणि या 4 प्रकारामध्ये काही आसनं आपण बघितलं असं लक्षात येईल की जसं काही आसनांचं सिलेक्शन मी केलं, जसं उत्तान आसन आहे, हे पाठीवरच्या ह्याच्यामधलं आहे, सुपाईन पोझिशन मधलं असतं. दुसरं एक आसनाचं सिलेक्शन आपण काही आसनांचा अभ्यास पण पुढे करणार आहोत. एक धनुरासन आहे की ज्याच्यामध्ये प्रोन पोझिशन मध्ये असतं. तिसरं एक आसन आपण सिलेक्ट केलं समजा पद्मासन, हे एक बैठक स्थितीमधलं एक मेडिटेटिव्ह, एक स्पिरिच्युअल पोस्चर असं सुद्धा राहतं. आणि नंतर समजा आपण एक उभ्या स्थितीमधलं आसन बघितलं तर गरुडासन एक आसन आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांचा अभ्यास आपण करू शकतो. या काही प्रस्तावनेनंतर मी पुढे आसाममध्ये पण येणार आहे आणि अशा प्रकारची प्रस्तावना आपल्याला या 4 प्रक्रियेमधून लक्षात येतो. आणि याला लागूनच आपण यमनियम आसन, प्राणायाम याचा अभ्यास करत असताना प्राणायामचा अभ्यास करणं आवश्यक आहे. काही प्राणायामचा अभ्यास आपल्याला आपले अध्यापक, प्राध्यापक हे शिकवतील किंवा काही माहिती पण असेल. जसं एक सूर्यभेदन प्राणायाम आहे, याची गरज आजच्या या कोरोनाच्या काळात खूप आवश्यक आहे. आज आपण बघतो की ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगस असे पण अनेक रोग आले आहेत. पण आपण रेस्पिरेटरी सिस्टमशी रिलेटेड प्राणायामाचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की आपण यापासून दूर पण राहू शकतो. दुसरं एक उज्जाई प्राणायाम आहे. आपली जी थ्रोट असतं याचं क्लीननेस होत असतं, म्हणून कफ न होणे हा सुद्धा एक भाग आपल्या या उज्जाई प्राणायामाच्या दूर पासून होऊ शकतो. जसं स्नोरिंग करतात, घोरतात, तसं स्वर येतं, तसं उज्जाईमध्ये येत राहतं. नंतर शीतली आहे. शीत राहण्यासाठी, संयमी राहण्यासाठी, आजच्या या काळामध्ये निश्चयी राहण्यासाठी सगळ्या व्यक्तींना शीतली प्राणायामाचा अभ्यास करणे हे आज नितांत गरज झाली आहे. कारण की आता पुढे हे बायोलॉजिकलच वार होतील, आता काही अशा प्रकारचं युद्ध होणार नाही. त्यामुळे शरीराशी संबंधित असेल तरच होईल. म्हणून असं म्हणतात की शरीर माध्यम खलु धर्म साधन, साऊंड बॉडी इन अ साऊंड माइंड असं म्हणतात. म्हणून असे छोटे छोटे योग अभ्यासाचे प्रयत्न जर आपण केले तर मला असं वाटतं की बा योग फॉर हेल्दी बॉडी अशा प्रकारची संकल्पना आणि एक माइंड साठी पण राहील असं आवश्यक आहे. नंतर याच्याशी संबंधित एक सिद्धकारी प्राणायामचा पण अभ्यास आहे आणि अशा प्रकारचा हा सिद्धकारी प्राणायाम हा देखील आपल्याला करता येईल. त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम, रामदेव बाबांचा उल्लेख मगाशी प्रस्तावनेत झाला आणि या प्रस्तावनेच्या अंतर्गतच आपण सगळ्यांना भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास पण माहिती असेल. जास्तीत जास्त वेळेला आपण समजा केला तर कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये आपण हे होऊ शकतो. आता सेकंड वेव्ह झाली, थर्ड वेव्ह पण येईल, त्यामध्ये आपण बळी न पडण्यासाठी याचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम, भ्रमरासारखा स्वर करणे, शरीर आणि मनाची एकाग्रता, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन जे आहे या प्राणायामामुळे होत असतं. मग मूर्छा प्राणायाम आहे, प्लाविनी आहे, अशा वेगवेगळ्या प्राणायामाचा प्रयत्न आपण समजा केला तर होऊ शकतो. त्यानंतर अष्टांग योग मधलं नंतरचं एक प्रत्याहार आहे. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम हे एक्सटर्नल कार्यक्रम आपण याचा करू शकतो, अभ्यास करू शकतो. पण प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग योग आहे, ते बहिरंग योग आहे. या 4ही याच्यासाठी प्रत्याहाराची आवश्यकता असते. यानंतर नंतरचं एक अंग आहे ज्याला धारणा असं म्हणतात, दॅट इज कॉल्ड मेडिटेशन, ध्यान. म्हणजे ध्यानाची पूर्व अवस्था आपल्याला धारणा यापासून मिळत असते. ज्याची धारणा पक्की असेल त्याचं मेडिटेशन किंवा समाधी अवस्था जी आहे ही सुद्धा व्यवस्थित राहू शकेल. आणि मग
लास्ट बटन आपण समजा अभ्यास केला तर ध्यान आहे, मेडिटेशन. असं म्हणतात की ध्यान किया नाही जाता ध्यान. तर ध्यानामध्ये देखील काही प्रकार आहे, जसं पदस्थ ध्यान. समजा आपण अभ्यास केला की मला जी आवडती व्यक्ती आहे, क्षण आहे, प्रक्रिया आहे, त्याचे केवळ पद पाहिलं म्हणजे पदस्थ ध्यान होत असतं. नंतर दुसरा एक प्रकार आहे ज्याला रूपस्थ ध्यान असं म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीचं मला श्रद्धा असेल, विचार असेल, क्रिया असेल, त्याचे केवळ रूप पाहणे म्हणजे रूपस्थ ध्यान. आणि नंतर पिंडस्थ ध्यान म्हणजे पद पण नाही, रूप पण नाही, पूर्ण पिंड, त्याचं शरीर काया, याचं ध्यान करणं म्हणजे पिंडस्थ ध्यान आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटचं ध्यानाचा एक प्रकार आहे ज्याला रूपातीत ध्यान असं म्हणतात. पद पण नाही, रूप पण नाही, पिंड पण नाही, रूपातीत म्हणजे कोणाचंच हे नाही, शरीर आणि मन मी नाही, मी आत्म्याशी समरस आहे, अशा प्रकारची संकल्पना जी आहे ही रूपातीत मध्ये येत असतं. आणि नंतरचा अभ्यास आपण समजा बघितला तर शेवटची स्टेज ही समाधीची आहे. अष्टांग योगचा अंतिम अंग जो आहे हा समाधीचा आहे. आणि ही समाधीची प्रक्रिया आपल्याला याच्यातून लक्षात येऊ शकेल. तर आता मी तुम्हाला अष्टांग योग या संदर्भात माहिती बघितली. आता आपण आसन जे आहेत काही काही जे महत्वाचे आहेत, मी खूप प्रकारच्या आसनांचं सिलेक्शन याच्यात केलं आणि त्या आसनांच्या सिलेक्शन मधून काही एक जेपीजी आसनांच्या तयार केल्या की जे आपल्या सगळ्यांना माहिती होईल आणि एकदा त्याची माहिती पण आपल्या सगळ्यांना कळेल. ओके, ठीक आहे. आपण सगळे या सगळ्या आसनांना बघत असाल आणि या आसनामधून मी एक एक आसनाची स्थिती आणि त्याचं वर्णन करणार. जसं चौधरी सरांचं माझं काल परवापासून बोलणं चालू झालं होतं, तेव्हापासूनच त्यांनी आपल्या सगळ्यांना एक आग्रह पण केला की हे होत असताना सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांना आवश्यक आणि सगळ्यांना प्रक्रिया जी आहे ही महत्वाची असते. आणि म्हणून मी पहिलं एक आसन घेतलं ज्याला उत्तानासन असं म्हणता येईल. हे पाठीवरच्या आसनामधलं एक महत्वाचं आहे. ही एक अशी स्थिती आहे की ज्याच्यामध्ये समजा आपण बघितलं, आपण बघत असाल माझ्या एक स्क्रीनवर की ब्लड सर्क्युलेशन हे टोस टू हेड येऊन राहिलं. याच्यामुळे आपला अँकल, नी, वेस्ट या तिन्ही प्रकारचे क्रिया आपल्याला व्यवस्थित राहतील आणि याच्यातून आपलं शरीर संचलन हे व्यवस्थित होईल. आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे हे चांगलं राहतं. म्हणून प्रति दिवशी वेट कंट्रोलसाठी, ऑबिसिटीसाठी देखील हे आसन महत्वाचं आहे. म्हणून याचा पण एक अभ्यास करते. सगळे आसनं आपल्याला जमतील असं नाहीये. याच्यातनं जे जे आपल्याला आसनं जमतील त्याचा एक अभ्यास करून प्रति दिवस आपण याचा विचार करू शकतो. दुसरं एक बघा, जसं उत्तानासन एक आसन झालं तसं दुसऱ्या आसनांचा अभ्यास समजा आपण केला तर आपल्याला असं लक्षात येईल की याही आसनांपासून आपल्याला महत्वाचं नाही. एक एक आसनांचं चित्र जे आहे मी आपल्या सगळ्यांना दाखवत जाईल आणि त्याची महत्वाची प्रक्रिया सांगेन. जसं उत्तानासनानंतर एक सिलेक्शन आसन मी केलं, दॅट इज कॉल्ड सर्वांगासन. याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की सर्व अंग, होल बॉडी. ओके, जाधव सर स्क्रीन दिसत आहे ना आणि पिक्चर पण दिसतंय, माझं साईडला व्ह्यू पण आहे ना? ओके, थँक्यू. हो, दिसतंय. हा, धन्यवाद जाधव सर. तर सर्वांगासन दॅट इज कॉल्ड होल बॉडी, ज्याला असं म्हणता येईल. सर्व अंगाला आसनांचा लाभ होईल अशा प्रकारची प्रक्रिया या सर्वांगासन मध्ये आहे. याच्यामध्ये पूर्ण शरीर जे आहे टोस टू हेड हे आपलं रक्तप्रवाह हा डोक्याकडे आणि डोळ्याकडे येतो. आणि विशेषतः मी मगाशी उज्जयी प्राणांचा उल्लेख केला, थायरॉइड ग्लँड्सचं केलं. याच्यामध्ये थायरॉइड ग्लँडची कार्यक्षमता वाढते आणि रक्तसंचार व्यवस्थित होतो. आज आपण बघा की पोस्ट कोविड मध्ये ब्लडच्या समस्या पण खूप यायला लागल्या. रक्ताच्या क्लॉट्स असे होतात, गाठी बनतात, रक्त पातळ होण्याची औषधं पण घ्यावं लागतात. पण आसनांमध्ये आपल्याला याचा अभ्यास केल्यामुळे त्याचं प्रमाण कमी घ्यावं लागेल असं आहे. याचा अर्थ मी 100% असं म्हणत नाही की बा योग करणाऱ्यांना करोना होणार नाही, त्याला पण होऊ शकतो. पण त्याच्यानंतर रिकव्हर होण्यासाठी योग अभ्यासी व्यक्ती हा चांगल्या प्रकारे लवकर होऊ शकेल. आणि म्हणून प्रतिदिवस योगाभ्यास करणं
हे आवश्यक आहे. नंतर आपण एक आसन बघणार, जसं मगाशी उत्तानासन किंवा सर्वांगासनचा आपण अभ्यास केला तसा आता मत्स्यासनचा आहे. याच्यामध्ये बघा की व्हर्टिबल कॉलम हा ट्विस्ट झालेला आहे, उलटीकडे असं झालेलं आहे. ही गरज आज आवश्यकता आहे, कारण की पाठीच्या कणामध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना या नाडी आहेत. या नाडीला लाभ होण्यासाठी आपण नेहमी समोर झुकत असतो, ते न झुकण्यासाठी आपल्याला मागे झुकणे हे आवश्यक आहे. हे होतं. याच्याने बघा की थायरॉइड ग्लँडची कार्यक्षमता, जसं माझा आता कर्सर जो आहे हा या ठिकाणी दिसतो आहे, हा कर्सर जो आहे हा थायरॉइड ग्लँडची कार्यक्षमता वाढवते. आणि हे जे आहे हे सहस्रार चक्र जे असतं याला लाभ मिळत असतो. शरीरामध्ये 7 चक्र आहे, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्रार. तर ही सहस्रार चक्राची कार्यक्षमता वाढते आणि याच्याने श्वसनाची कार्यक्षमता वाढल्यामुळे कोरोनाचा लाभ आपल्याला मत्स्यासन पासून मिळत असतो. ओके, ठीक आहे. नंतर आपण बघणार हलासन. याला प्लो पोस्चर असं म्हणतात. म्हणजे हल जसं असतं ना, जसं आपल्यापैकी ज्याला शेतीचा अनुभव असेल त्याला माहिती असेल की हलाचा आकारच असा असतो. आणि हे आसन योगमध्ये मधुमेह जे असतं, डायबिटीज, याच्यासाठी अतिशय लाभकारक आहे. कारण की पॅनक्रिएटिक ज्यूसचं सिक्रिएशन बरं न होणे, चांगलं न होणे म्हणजे डायबिटीज होणे. या आसनामध्ये त्याचं सिक्रिएशन हे चांगलं होत असतं. म्हणून योग हा रोग निवारण पण आहे. म्हणजे योग इज अ प्रिव्हेंटिव्ह, नॉट क्युरेटिव्ह. मी असा शब्दप्रयोग केला नाही किंवा यांनी बरं होतं. हे मधुमेहासाठी, डायबिटीससाठी पूरक अशा प्रकारचं आहे, प्रिव्हेंटिव्ह आहे अशा प्रकारचा उद्देश आहे. पण असं म्हणतात की बा योग क्युअर फॉर कॉमन डिजीज, इट्स अ न्यू आस्पेक्ट फॉर मेडिकल थेरपी, इट्स ऑल्सो मेन्शन सम सिंपल योग आसन. म्हणून योग आसनाने छोट्या छोट्या प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे थोड्या विकृती जे आहे दूर होऊ शकतात, पण ते पूर्ण बरं होणार नाही, हे माझं स्टेटमेंट आहे. ओके, हलासन. नंतर बघा चक्रासन. हे कदाचित आपल्या वयातल्या लोकांना होऊ नाही शकणार, पण जे या वेबिनार मध्ये तरुण विद्यार्थी मला बरेचसे दिसतात आहे, युट्यूबवर पण आहे आणि फेसबुकवर पण आहे, ते सगळेजण अशा प्रकारचे अभ्यास करू शकतील. आणि हा अभ्यास करत असताना विशेषतः आपल्याला याच्याने आर्थरायटिस जे असतं, संधिवाताचा जो रोग असतो हा होणार नाही. कारण की मित्रांनो बघा, याच्यामध्ये आपले जे रिस्ट आहे, आपले एल्बो आहे, शोल्डर आहे, वेस्ट आहे, नी आहे आणि अँकल आहे, जेवढे जॉईंट्स आहे त्या सगळ्यांना लाभ आपल्याला या चक्रासन पासून मिळत असतो. म्हणून याचा पण अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. ओके. नंतर एक साधं आसन नौकासन. दिसायला सोपं आहे पण करताना कठीण आहे. यांनी आपलं ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं असतं. ओबेसिटीवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे हे चांगले असतात. स्टमकशी रिलेटेड जितक्या व्याधी असतील त्या याच्याशी दूर होऊ शकतात आणि पोट पण पातळ होतं. आपली बेली जी आहे, पोटाचा घेर जो आहे हा वाढू शकणार नाही, असा पण याचा अभ्यास आहे. ओके, अशा प्रकारचं एक साधं नौकासन. नंतर एक आपण अभ्यास समजा केला तर याला कर्णपीडन आसन म्हणतात. बघा, या पोस्चर मध्ये आपल्याला दिसेल की दोन्ही गुडघ्यांनी कानाला प्रेस केलाय. आसनाचं नावच आहे कर्णपीडन आसन. कानाची पीडा दूर करणारा आसन आहे. पण याच्यामध्ये देखील हा कर्व आपल्या सगळ्यांना दिसेल. आर्थरायटिस आपल्याला होणार नाही. पोटाच्या जे कोणत्या समस्या आहेत त्या दूर होतील आणि यातून एक चांगला प्रकारचा लाभ आपल्याला मिळू शकतो. ओके. नेक्स्ट आहे शवासन. दॅट इज कॉल्ड डेथ पोस्चर. जिवंत असताना शव राहणं याची परिणिती कोणापासून मिळत असेल तर आपल्याला शवासनापासून मिळेल. दिसायला सोपं असतं, पण जेव्हा आपण याचा प्राथमिक अभ्यासापासून सुरुवात करतो तेव्हा हे कठीण राहू शकतो. पूर्ण शरीर संचलित करत असताना ते निवृत्त करणं, त्याच्यापासून दूर होणं, ही प्रक्रिया आपल्याला शवासनापासून मिळत असतं. आणि अशा प्रकारच्या शवासनाचा प्रतिदिवस अभ्यास केला तर एक चांगलं मन पण आपलं घडत असतं. तर अशा प्रकारच्या आज आपण पाठीवरच्या काही आसनांचा अभ्यास केला. दुसरा एक प्रकार, जसं मी म्हटलं की पोटावरचा आसनांच्या स्थिती, जसं मी प्रस्तावनेमध्ये माझ्या पीपीटी मध्ये थोडक्यात दाखवलं होतं, पण याच्या मी पीपीटी वेगळ्या बनवलाय कारण की आपल्या वेबिनार मध्ये याचं महत्व जास्ती सांगायचं.
पहिलं आसन आहे सर्पासन. सर्प जसा असतो तसं बघा. या विद्यार्थिनीचं आपण बघा की पूर्ण वरचं शरीर जे आहे हे बॅकवर्ड बेंड झालं आहे, एक सर्पासारखी पोस्चर आहे. यांनी सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आणि लंबर स्पॉन्डिलोसिस हे होणार नाही. मानेच्या बंध जो असतो याचं दुःख जे असतं हे कमी राहील. ज्याला स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी समजा याचा अभ्यास केला तर त्याची काही प्रमाणामध्ये त्याला त्याचा लाभ पण मिळू शकतो. अशा प्रकारचं साधं सोपं सगळ्या वयामध्ये करता येण्यासारखं आसन हे सर्पासन आहे. ओके. नंतर आपण बघू सर्पासनची पुनरावृत्ती करून एक अजून कठीण आसन केलं, त्याला भुजंगासन असं. तर भुजंगासारखी अवस्था ही याची बनली आणि ही अवस्था बनत असताना आपण याचा अभ्यास समजा केला तर मला असं वाटतं की एक चांगला प्रकारचा लाभ स्पायनल कॉर्डला आणि आपल्या स्टमकच्या फायद्याला होऊ शकेल अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला याच्यातून मिळू शकेल. ओके. तर अशा प्रकारचं कार्यक्षेत्र आपल्याला याच्यातून लाभ मिळेल. त्यानंतर तिर्यक आसन. तिर्यक आसनामध्ये स्पायनल कॉर्ड ही पूर्ण ट्विस्ट होते आणि ही ट्विस्ट झालेली स्पायनल कॉर्ड जी आहे ही आपल्याला महत्वाची असते, कारण की पाठीच्या कण्याचा विकार दूर करण्यासाठी जसं फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग काही आसनांमध्ये आपण अभ्यास केला तसं तिर्यक आसन मध्ये तिला ट्विस्ट होतं. आपण सगळे फिजिकल एज्युकेशनचे डायरेक्टर पण इथे आहात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा ट्विस्टिंगची क्रिया आपल्या स्पोर्ट्समध्ये किंवा फिजिकल एज्युकेशन मध्ये किती इम्पॉर्टंट आहे. ती क्रिया आपल्याला या आसनांच्या अभ्यासातून मिळत असते. ठीक आहे. नंतरचं एक आसन आपण बघणार ज्याला शलभ आसन म्हणतात. या तिन्ही आसनांमध्ये आपण फॉरवर्ड बेंड म्हणजे वरतूनचं जे क्रिया आहे त्याला बॅकवर्ड बेंडिंग केलं. आता इथे लोअर पोस्चर जे आहे तो आपण बॅकवर्ड बेंड करताय जे शलभ आसन आहे. शलभला टेल असं म्हणतात, शेपटी असं म्हणतात. ही शेपटी जी आहे अशा प्रकारची क्रिया झाली. बघा या पाठीच्या कण्याला याच्यापासून लाभ मिळतो आणि पूर्ण रक्तप्रवाह जो आहे हा आपला याच्या अंतर्गत आला आणि अशा प्रकारची प्रक्रिया ही केलेली गायनिक प्रॉब्लेम महिलांसाठी जे आहे हे दूर होऊ शकतात. त्यांच्यासाठी हे जास्त लाभकारक आहे आणि त्याचबरोबर स्टमक डिसऑर्डर जे आहे हे दूर होतील. बेली आपली वाढणार नाही, एक स्ट्रक्चर आपलं जे आहे बॉडीचं हे व्यवस्थित राहू शकेल. ओके. नंतर या तिन्ही आणि चारीपेक्षा मिळून एक आसन आपण बघणार ज्याला धनुरासन असं म्हणतात. एक ब्लो पोस्चर ज्याला असं म्हणता येईल. अशा प्रकारचं पोस्चर हे आपल्याला याच्यातून मिळेल. याच्यामध्ये बघा रिस्ट, एल्बो, शोल्डर, वेस्ट, नी आणि अँकल अशा प्रकारची क्रिया ही आपल्याला याच्यातून मिळाली आणि म्हणून ऑर्थरायटिस साठी देखील हे आहे. पाठीच्या कण्याचे विकार जे आहे हे दूर होतात आणि असं म्हणतात की बा मॅन इज ओल्ड एज ए स्पाइन. म्हणून पाठीचा कणा हा नीट नेटका आणि चांगला ज्याचा राहील त्याचं आयुष्य हे चांगलं असतं. एक छोटस उदाहरण आपल्या बाईक मध्ये किंवा टू व्हीलर मध्ये किंवा सायकल मध्ये समजा चेन नसेल तर सायकल कोणत्याही उपयोगाची राहू शकत. सर्व जीवन ते त्या चेनवर चालू आहे, त्याच्यावरच असल्यामुळे सगळी गाडी व्यवस्थित चालते. म्हणून ही शरीररूपी गाडी समजा चालवायची असेल तर आपल्याला आपल्या स्पायनल कॉर्डची कार्यक्षमता वाढवणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मी जसं मगाशी म्हणालो की इडा पिंगला सुषुम्ना नर ही याच्यातून होत असतं आणि म्हणून त्याचा लाभ पडतो. ओके. यानंतर आपण बघणार भुजान्व आसन. भुजान्व आसन जे आहे हे एक नम्रतेचे, कृतज्ञतेचं आणि अशा प्रकारचे एक आसन प्रक्रिया आहे आणि याच्यातून एक समर्पण भाव, एक त्याग भाव, एक कृतज्ञ भाव हा तयार होतो आणि अशा प्रकारची प्रक्रिया आपण समजा केलं तर आपली दृष्टी पण तशा स्वरूपाची राहू शकेल. आज लोकांची गरज आहे. किती पण पैसा असला, औषधी असली तरी होऊ शकत नाही. आज मनुष्याला मनुष्याची गरज आहे. ते समर्पण भाव, ते त्याग भाव, ते कृतज्ञ भाव हे भुजंगापासून आपल्याला होत असतं. याचा एक लाभ पण याच्यातून लक्षात. ओके. आणि जसं पाठीवरच्या याच्यामधलं रिलॅक्सेटिव्ह आसन शवासन बघितलं तसं मकर आसन हे जे आहे हे आपल्याला पोटावरच्या स्थितीमधलं आसन आहे आणि या आसनांमध्ये याचा लाभ होतो. म्हणून हा एक रिलॅक्सेटिव्ह आसन. याच्यामध्ये आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं, नीट अँड क्लीन राहतं. मनुष्य याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ जेवढं राहिला तेवढं त्याचं ध्यानात्मक प्रक्रिया ही देखील चांगली राहील आणि मकर आसनचा अभ्यास हा
एकाग्रतेसाठी, संयमासाठी महत्वपूर्ण राहू शकेल. ओके मित्रांनो, याच्यानंतर तिसरी अवस्था आपण जी बघणार ती सिटिंग पोस्चरची. मी आजच्या या सगळ्या वेबिनार मध्ये आपल्या सगळ्यांना सगळ्या आसनांची माहिती व्हावी, त्याचा आध्यात्मिक, सामाजिक, नैतिक, बौद्धिक कशा प्रकारचा लाभ होईल याचं मी वर्णन पण सगळं करणार. आणि आजच्या याच्यामधला आपली तिसरी अवस्था बैठक स्थितीमध्ये आहे. तर ही एक बैठक स्थितीमधलं सिंपल आसन पद्मासन. पण याच्यामध्ये समजा पद्मासन कोणाला नाही साधकाला आलं तर तो साधी मांडी घालून पण राहू शकतो. याच्यामध्ये बघा की दोन्ही गुडघे आणि कमर ही झाल्यामुळे आपलं स्पायनल कॉर्ड जे आहे स्ट्रेट होतं. आणि म्हणून मग स्पायनल कॉर्ड स्ट्रेट झालं की त्याचा लाभ होऊ शकतो. आणि या आसनांमधून ही क्रिया आपल्याला लक्षात येऊ शकेल. तुम्ही पद्मासन बघू शकाल आणि याच्यामध्ये मेडिटेशन करता जाऊ शकतं. आणि तर ही जी स्थिती आहे ह्या स्थितीमध्ये पद्मासनामध्ये ध्यानात्मक आसन हे राहतं आणि याच्यातून मेडिटेशन होऊ शकतं. एक साधं सिंपल आसन. ओके नंतर आपण समजा बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पद्मासन नंतर या सगळ्या स्थितीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे आसनं पण आहेत. ते आसनं समजा आपण विचार केले तर आपल्याला एक पर्वतासनची क्रिया लक्षात येईल. पर्वतासन हे एक असं आसन आहे की आपलं मन हे त्याप्रमाणे उंच होतं, त्याप्रमाणे वर जातं. म्हणून कोणताही व्यक्ती हा ध्येय उद्दिष्ट काय ठरवतो त्याच्यावर सगळं महत्व असतं. म्हणून असं म्हणतात की बा योग इज अ सायकोसोमॅटिक, एक मनोकायिक अशी प्रक्रिया आहे आणि ती शरीरापेक्षा मनाला जास्ती महत्व देत असतं. म्हणून पर्वतासन जो करेल त्याचे ध्येय उद्दिष्ट पर्वतासारखे उंच आणि महत्वाचे होतील. आता ही एक पर्वताची पोस्चर झाली आणि ही पर्वताची पोस्चर जी आहे ही याच्यातून महत्वाची राहते. आणि यामधूनच एक आपल्याला लक्षात येईल की एक चांगली प्रक्रिया ही आपल्याला याच्यातून लक्षात येते. नंतर एक आपण आसन बघणार आहे योग मुद्रा. ही योग मुद्रा जी आहे ही अशा प्रकारची आहे की ज्याच्यामध्ये समर्पण भाव, ज्याच्यामध्ये कृतज्ञता ही होऊ शकते. या पद्मासन घालून यांनी दोन्ही हात हे केल्यामुळे आपलं लोअर ॲब्डोमिनल जे आहे ते महत्वाचं असतं आणि लोअर ॲब्डोमिनलची कार्यक्षमता वाढल्यामुळे स्टमकचे डिसऑर्डर हे दूर होतील. आणि एक समर्पण भाव, अॅनाटॉमी फिजिओलॉजिकल त्याचा आस्पेक्ट हा सुद्धा एक महत्वाचा राहतो. त्यानंतर गोमुखासन. हायड्रोसिल आणि हर्निया पुरुष महिलांना जे असेल किंवा त्यांना जो त्रास असेल या अभ्यासाने त्याचा त्रास हा कमी होऊ शकतो. याचं नाव आहे गोमुखासन. म्हणजे हे दोन्ही गुडघे जे आहे एकमेकांवर असल्यामुळे एक गोमुख झालं आणि हे दोन्ही हात आणि पाय जे आहे हे त्याचे कान झाले. अशा प्रकारची प्रक्रिया ही या सगळ्यांमध्ये आल्यामुळे ही क्रिया ह्याच्यामध्ये बनते आणि म्हणून याला गोमुखासन असं. ओके नंतर नेक्स्ट समजा आपण विचार केला तर पश्चिमोत्तानासन. दोन्ही गुडघे सरळ ठेवून कपाळ गुडघ्याला लावणी, इतकी फ्लेक्झिबिलिटी, इतकी लवचिकता ही लहानपणापासून योगाभ्यासाचा जो अभ्यास करतो त्या सगळ्यांना होऊ शकतं आणि म्हणून याचा अभ्यास करणं आवश्यक आहे अशा प्रकारची फ्लेक्झिबिलिटी आणण्यासाठी. ओके नंतर आहे वक्रासन. जसं आपण तिर्यक आसन बघितलं तसं पूर्ण स्पायनल कॉर्डला ट्विस्ट करण्याची प्रक्रिया ही या अभ्यासातून होत असते आणि म्हणून याचा विचार करणं आवश्यक असतं, याचा अभ्यास पण करणं आहे. म्हणून पूर्ण पाठीच्या कण्याला ट्विस्ट करणं हे बैठक स्थितीमध्ये याच्यामधून आपल्याला वक्रासन मध्ये मिळेल. ठीक आहे. नंतर एक तोलासन. म्हणजे असं म्हणतात की बा ज्यांनी आपली वाचा, ज्यांनी आपलं बोलणं तोललं तो जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो. म्हणून बॉडी, माइंड आणि इंटेलेक्च्युअल काया वाचा मनसा योग अभ्यास असतो. ही केवळ दोन्ही हातांवर पूर्ण आपलं बॅलन्स करत आहे, म्हणजे शरीर संतुलन करत आहे. याचाच अर्थ स्वावलंबी आहे, स्वावलंबन आवश्यक आहे आणि म्हणून स्वावलंबीची प्रक्रिया आपल्याला योग अभ्यासातून प्राप्त होतो. स्वतःचाच अभ्यास करणं याचा विचार या छोट्या आसनामधून मिळतो.
हा जसा सोशल आणि स्पिरिच्युअल आस्पेक्ट असतो, तसा समजा याच्याने आपण समजा केला तर आपली कार्यक्षमता वाढते, शरीर बळकट होतो, हात आणि खांदे चांगले होतात, आपले मनगट हे चांगले बनतात आणि ज्याचं मनगट चांगलं राहू शकेल त्याचं जीवन चांगलं राहतं. हा एक अभ्यास आपल्याला याच्यातून अभ्यास लक्षात येईल. ओके. नंतर एक वज्रासनची क्रिया आहे. वज्रासन मध्ये आपण समजा एक बघितलं तर स्पोर्ट्सवाले फिजिकलचे सगळे आहेत, हे एकच असं शारीरिक क्रिया आहे की जे आफ्टर लंच आणि डिनर आपण करू शकतो. कोणत्याही प्रकारचं हेवी मील घेतलं त्यानंतर समजा आपण वज्रासनामध्ये अभ्यास केला तर आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम हा चांगला होतो आणि आपली पचनक्रिया चांगली राहिली की सगळं चांगलं राहतं. हा एक भाव आपल्याला मिळेल आणि हे एक आध्यात्मिक आसन अशा प्रकारचं पण आहे, स्पिरिच्युअल आसन आहे. आणि मग जसं पश्चिमोत्तानासन होतं तसं उभ्यामध्ये उत्थानासन आहे. हे सूर्यनमस्कारामध्ये याची स्थिती समजा बघितली ती 2री आणि 9वी ही येत असते. तर अशा प्रकारचं एक उत्थानासनची क्रिया. त्यानंतर त्रिकोणासन, हा एक पूर्ण शरीराचं एक ट्रँगल बनतो आणि अशा प्रकारचा ट्रँगल हा आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीररूपी व्हावा म्हणून आसनांमध्ये त्रिकोणासनचा एक अभ्यास पण आहे. आणि अशा प्रकारचा अभ्यास समजा आपण केला तर मला असं वाटतं की सगळ्यांना याचा लाभ पडू शकेल. ओके. नंतर एक वीरासन, बीजिकेशू. वीरत्वाची भावना आपल्या शरीरामध्ये यावी, आपण देखील एक चांगले वीर होऊ शकतो अशा प्रकारची भूमिका. पण योग असं सांगतं की आपली वीराची संकल्पना ही एक चांगल्या माध्यमातून असली पाहिजे. चांगलं वीरत्व हे जीवनातलं एक चांगलं कार्य असतं. ही भूमिका वीरासन शिकवत असते. मी खूप बलवान, श्रेष्ठ आणि महत्वपूर्ण झालो तर हे होऊ शकेल तर आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारची वीरवृत्ती ही यापासून मिळत असते आणि अशा वीराच्या संकल्पना हा या सगळ्यामधून मिळते. म्हणून वीरासन समजा आपण प्रतिदिवस केलं ते एक महत्वपूर्ण क्रिया आपल्याला याच्यातून मिळेल. जे कोणी यंगस्टर्स माझ्यासोबत या वेबिनार मध्ये आहे त्यांना माझी विनंती आणि प्रार्थना आहे की त्यांनी प्रतिदिन वीरासन करावं आणि चांगली वीरवृत्ती आपल्या या माध्यमातून मिळेल. आपलं वेबिनारचं आजचं उद्दिष्ट योगचा अभ्यास करणं असं आहे आणि हा योग अभ्यास केवळ कोरोनाच्या पॅन्डेमिकसाठी नाही तर जीवनाच्या उत्थानासाठी आहे. ही भूमिका डॉक्टर प्रमोद चौधरी सर यांनी घेतली आणि म्हणून त्यांनी हा विषय आपल्या वेबिनारमध्ये ठेवला. तर मला सगळ्यांना आपलं आव्हान आहे की अशा प्रकारच्या आसनांचा आपण अभ्यास करावा. ओके. नंतर अर्धकटी चक्रासन, स्पायनल कॉर्डशी रिलेटेड हे एक आसन आहे. इथे बघा, इथे एक्सटेंड झालाय आणि इथे कॉन्ट्रॅक्ट झालाय. तर एक्सटेन्शन आणि कॉन्ट्रॅक्शनची क्रिया ही होत असते आणि असं म्हणतात की बा जसं या साईडने केलं तर इकडनं पण हे आसन केलं पाहिजे किंवा टू एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन अशी संकल्पना याच्यातून आपल्याला लक्षात येईल. म्हणून पाठीच्या कण्याचे विकार दूर करण्यासाठी असा अभ्यास आहे. ओके. नंतर गरुडासन, हे हर्निया आणि हायड्रोसिल साठी पुरुषांसाठी अतिशय लाभदायक. आपण 2 पायावर स्ट्रेट राहत नाही, ही विद्यार्थिनी एका पायावर स्थिर आहे आणि अशा प्रकारच्या शरीराची अवस्था केली आहे. गरुडासारखं चित्र याच्यामध्ये दिसतं आणि म्हणून गरुड एक राजासारखं राहतो. आपण सुद्धा अशा प्रकारची संकल्पना सुद्धा केली तर एक चांगली भूमिका आपल्याला याच्यातून लक्षात येईल. ओके. नंतर हस्त अंगुष्ठासन, अशा प्रकारची बॅलन्सिंग आसन, इक्विलिब्रियम ज्याला असं म्हणता येईल, हे केवळ शरीराचं नाही तर हे मनाचं पण आहे, बुद्धीचं पण आहे, आत्म्याचं पण आहे. तर शरीर, मन, बुद्धी, आत्मा ही संकल्पना योग मधून राहतं आणि अशा प्रकारच्या शरीररूपी, आसनरूपी या सगळ्या स्थितीतून आपलं मन घट्ट होत असतं आणि त्याचे संस्कार, त्याचे विचार हे चांगले होतात. ही संकल्पना या आसनामधून आपल्याला मिळू शकेल. ओके. नेक्स्ट आहे जसं त्रिकोणासन मध्ये बघितलं तसं हे कोणासन. हा एक पूर्ण अँगल आपल्याला सगळं दिसतं. याच्यामधून आपल्याला सर्वायकल आणि स्पॉन्डिलिसिसचे पण त्रास होणार नाही. दृष्टी ही वर हाताकडे असल्यामुळे आपल्या पिनियल ग्लँडची कार्यक्षमता वाढते, डोळ्यांची कार्यक्षमता वाढते आणि म्हणून याचा एक लाभ पण होत असतो. ओके. नंतर एक आसन आपण बघणार. आता काही कठीण आसन आहे, हे केवळ तुम्ही बघा, याचे चित्र समजा आपल्याला बघता आले, कोणी करण्याचा प्रयत्न करू नका. ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे. बकासन जसा बगळा असतो, फार कठीण आसन आहे. दोन्ही पायांचं पद्मासन घालून ते आपल्या गुडघ्यांवर, आपल्या कोपरांवर ठेवले आणि त्याच्यावर बॅलन्स केलं. ओके.
अजून एक कठीण आसन आहे ज्याला द्रोण आसन असं म्हणतात. या विद्यार्थिनीचे द्रोणची स्थिती ही बनली आणि दोन्ही पाय जे आहे हे मानेच्या मागे येऊन केले, तिने नमस्कार केला. इतकी सुंदर तिने सॅल्युटेशन केलेलं असं द्रोणासन पण दिसेल. त्यानंतर बकासन आहे. बगळा जसा प्रक्रियेचा आहे तसं मगाशी मी जे सांगितलं ते. आता आपण बघणार आहे एक पाद स्कंदरासन. एका पायावर बॅलन्स केलाय पण दुसरा पाय हा मानेच्या मागे अशा प्रकारचा आहे. एक स्पर्धात्मक काही आसनांमध्ये याचा अभ्यास पण होत असतो. नंतर एक वामदेवासन असं एक आसनांचं नाव आहे. एक कोणी होऊन गेले, त्यांनी या याच्यामध्ये तपश्चर्या केली, ध्यान केलं, चिंतन केलं, म्हणून त्यांच्या आसनाचं नाव त्यांचं जसं अर्धमत्स्येंद्रासन आहे. एक मत्स्येंद्र व्यक्ती होते कोणीतरी, त्यांनी ध्यान केलं होतं म्हणून त्यांच्या आसनावरनं, त्यांच्या नावावरनं त्या आसनाचं नाव पडलं. असं हे वामदेवासन. नंतर ओंकार आसन आहे. ही बघा एक ओमची स्थिती ही आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल. पण किती कठीण प्रकारचे आसन आहे. बालपणापासून समजा याचा अभ्यास केला तर अशी स्थिती आपल्याला येऊ शकते. ओके. नंतर नृत्याचे प्रवीण असलेले नटराज, त्यांची स्थिती आपण या आसनांच्या माध्यमातून केली आणि म्हणून याला नटराज आसन अशा प्रकारचं नाव संबोध केलं. बॅलन्सिंग आसन आहे. नंतर कोंबडा जसं असतो कुक्कुट, त्या प्रकारची स्थिती. पद्मासन मधून दोन्ही काप मधून हात घातले आणि त्याच्यावर पूर्ण बॉडी बॅलन्स केले, कुक्कुट आसनासारखी स्थिती. नंतर जसं मयूर असतो मोर, पद्मासन घालून पद्म मयूरासन अशा प्रकारच्या काही आसनांची स्थिती पण आपण सगळे बघितली. एक संख्यासन म्हणून एक कठीण आसन आहे. गर्भासन, गर्भ अवस्थेमध्ये आपण जसं असतो तशा प्रकारचं आहे. म्हणून आसन असं म्हणतात की गर्भासनापासून शवासनापासून असलं पाहिजे. गर्भ अवस्थेपासून शवपर्यंत ही सगळी आसनांची स्थिती आहे. प्रत्येक शरीराची अवस्था म्हणजे आसन आहे. आणि म्हणून मित्रांनो असं मला वाटतं की योग हा कालचा वारसा, आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. ज्या संस्कृतीचं जतन आणि चिंतन आपल्या चौधरी महाविद्यालयाने घेतलं आणि ही कॉलेज जे आहे हे जळगावमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे. महाराष्ट्रातले इतके सगळे जण आजच्या या शिरीष मधुकरराव चौधरी कॉलेजच्या वेबिनारमध्ये एकत्रित आले आहे. त्यांनी या संस्कृतीचा विचार केला, चिंतन केलं. म्हणून मी जे म्हटलं की योग हा कालचा वारसा, आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. ही संस्कृती गर्भासनापासून तर शवासनापासून तर असली पाहिजे, हा विचार या वेबिनार मधून आपल्या सगळ्यांना अभिप्रेत होत असतो. नंतर एक कठीण आसन ज्याला शीर्षासन असं म्हणतात. याला पण श्रम लागतात, कष्ट लागतात, मेहनत लागतात, पण हळूहळू सरावाने हे होऊ शकतं. अशा प्रकारच्या शीर्षासनाची काही क्रिया हे होतो. नंतर काही बंध आहेत, याचा अभ्यास पण आपण करू शकतो. काही जिव्हा बंध आहेत. जालंधर बंध एक क्रिया आहे. त्यानंतर सुखासन, जसं सुरुवातीला मी म्हटलं की ज्यांना पद्मासनची गरज नसते ते सुखासनामध्ये देखील आपलं चिंतन करू शकतात आणि एकाग्रता करू शकतात. अशा प्रकारची सुख हे साध्या याच्यामधून सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि काही योग साधनमध्ये मग जसं मी सुरुवातीला षटकर्माचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये ज्योती त्राटक नावाचा पण उल्लेख आपल्याला याच्यामधून राहू शकेल. आणि काही प्राणायाम जसं मी सुरुवातीला सांगितलं, शीतली प्राणायाम आहे, शीतकारी प्राणायामची क्रिया आहे, सिंह मुद्रा आहे, काही सूर्यनमस्कारच्या स्थिती आहे. आणि अशा प्रकारच्या सूर्यनमस्कारची स्थिती समजा आपण केली तर या 10 स्थितीमध्ये देखील आपल्याला 10 आसन होऊ शकतं. आणि अशा प्रकारची क्रिया ही आपल्या सगळ्यांना याच्यामधून येऊ शकेल. आणि हे समजा आपण समजा केलं तर मला असं वाटतं की याचा सगळ्यांचा लाभ आपल्या सगळ्यांना होऊ शकेल. अशा प्रकारची सगळी अष्टांग भूमिकेतली सगळी प्रक्रिया आपण सगळ्यांनी अभ्यासली, याचं चिंतन केलं आणि याचा विचार समजा आपण केला तर काही छोटे छोटे प्रयोग पण आपण करू शकतो, ज्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला योग विषयाचं ध्यान हे होऊ शकेल आणि त्याची माहिती पण होऊ शकेल. मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या कार्यामध्ये आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आहात. एक चांगल्या विचाराने योगचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला आणि 99 सगळं जण माझ्या सकट या ठिकाणी उपस्थित आहात. आणि योग विषयाच्या या विषयांच्या माध्यमातून अष्टांग योग पद्धती आणि योग मधून रोग निवारण हा जो विषय आपण आजच्या सगळ्या प्रमुख कार्यामध्ये घेतला, या विषयीची माहिती मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आपल्याला समजा या संदर्भात काही कोणाला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. काही जण इथे सगळे जण आहेत,
काही छोटे छोटे प्रयोग पण आपले होऊ शकतात की या सगळ्या प्रयोगांमधून देखील आपल्याला योग विषयाचं माध्यम राहू शकतं. तर आपली जशी वेळ असेल, जसा विचार असेल तसं आपण यामध्ये करू. ओके, एकेकाने विचारा सर. चौधरी सर, काही प्रश्न घ्यायचे की काही क्रिया घ्यायचे या सगळ्यांकडनं? मी जसं म्हणाल तसं. त्यांचाच रिप्लाय घ्या ना. चौधरी सर, जाधव सर, हा एकेकाने बोला. हॅलो सर, मी दीक्षित बोलतो, मिलिंद दीक्षित. हा चालेल सर, हा, नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीच मार्गदर्शन आणि तुमचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना असतं. तुम्ही मला प्रश्न करावा हा एक माझ्यासाठी मोठा गौरवाचा क्रिया आहे. सांगा दीक्षित सर. नाही, कारण आपला अभ्यास पाहिला तर खूप अभ्यास आहे, त्यामुळे मला एक 2-3 प्रश्न पडले होते. त्यामध्ये एक असतं की आपण पूरक आणि रेचक करतो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी मी असं वाचलं, ऐकण्यात आलं की पूरक समजा 5 सेकंद केलं असेल तर रेचक पण 5 सेकंद करावं. काही ठिकाणी पूरक जेवढं करतो त्याच्या डबल, म्हणजे 5 सेकंद पूरक केलं तर 10 सेकंद रेचक करावं. हा एक माझा प्रश्न झाला याच्यामध्ये. आणि दुसरा आहे की उज्जायी प्राणायाम करत असताना बऱ्याच वेळा आपण जेवढे श्वास घेतो किंवा सोडतो तेवढे आवाज ही केला पाहिजे की फक्त घर्षण झालं पाहिजे? अच्छा. आणि त्यानंतर कपालभाती करतो किंवा आपण भस्त्रिका करतो, झाल्यानंतर आपण जालंधर बंद किंवा मूलबंद लावावा का? हे माझे प्रश्न होते. दीक्षित सर मोठ्या अधिकारी पोस्टवर आहेत, मोठे अधिकारी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी 3 प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारले, त्याचे मी समाधान करतो. मी तज्ज्ञ नाही आहे, मी थोडा अभ्यासू आणि चिंतनशील आहे. माननीय दीक्षित सरांचा पहिला विषय होता की पूरक आणि रेचक. पूरक हे जितका वेळ असेल त्याच्या डबल 1:2 रेशो मध्ये असला पाहिजे. समजा मी अभ्यास करत असताना 2 सेकंदामध्ये मी श्वास घेतला तर मी रेचक एक्झलेशन जे आहे ना ते 4 सेकंद मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे हे 1:2 रेशो मध्ये असलं पाहिजे. सरांचा दुसरा प्रश्न होता की कपाला आपला स्नोरिंग जे आहे, म्हणजे त्यांनी उज्जायी प्राणायामचा उल्लेख केला. उज्जायी प्राणायामाचे घर्षण जे आहे आपल्या थायरॉइड ग्लँड्स मधून होत असतं, म्हणून श्वास घेताना डबल ते पण करायचं. जसं मी आता श्वास घेतला, कशातून मी स्वर काढला आणि हा स्वर समजा स्नोरिंग सारखा राहिला तर ते देखील 1:2 रेशो मध्ये असलं पाहिजे. माननीय दीक्षित सरांचा तिसरा प्रश्न होता की भस्त्रिका प्राणायाम मध्ये मूलबंद, जालंधर बंद, उड्डाण बंद किंवा जिव्हा बंद हे लावले पाहिजे का? मला असं वाटतं की आजच्या वेबिनार मध्ये मी थोडा सगळा स्ट्रक्चर, सगळ्या 99 लोकांचा अभ्यास केला. आपण सगळे नवीन अशा प्रकारच्या या क्षेत्रामध्ये आहात, तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण केवळ भस्त्रिका प्राणायामाचाच अभ्यास करावा असं माझं मत आहे. हळूहळू जसा आपला भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास वाढत गेला त्यावेळेला मग मूलबंद आणि जालंधर बंद याचा आपण अभ्यास करू शकतो. अशा प्रकारचं माझं या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहू शकेल. धन्यवाद सर. हॅलो जाधव सर, अजून काही? राजेंद्र चौधरी सर, तुमचा काही प्रश्न आहे? हा सर, आता कोरोनाचा परिस्थिती चालू आहे, तर यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी योगासनाचा कोणते योगासने करावं लागतील बरं का? मी जसं माझ्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला सांगितलं, जसं राजेंद्र चौधरी सरांनी विचारलं की बघ कोरोनासाठी ऍक्च्युली काय राहील, तर मला असं वाटतं की जलनेती आणि सूत्रनेती हे जे षटकर्म मधले मी सांगितले ना ते सगळ्यात लाभकारक हे राहू शकतात. पण सोबतच जसं दीक्षित सरांनी सांगितलं की भस्त्रिका प्राणायाम हा करणं पण आवश्यक आहे. जसं सिंह मुद्रा किंवा व्याघ्र मुद्रा ही सुद्धा आवश्यक राहील. आणि अशा प्रकारचं समजा आपण केलं तर मला असं वाटतं की याचा लाभ आपल्याला जास्त होऊ शकेल. ओके, एक छोटासा आपण प्रयोग करू. राजेंद्र सरांनी विचारल्यामुळे आता सगळे मला या सगळ्या स्क्रीनवर पण सगळे दिसत आहात आणि एक छोटासा आपण अभ्यास पण करू. आपली सगळ्यांनी जीभ बाहेर काढा आणि जेवढं व्याघ्रासारखं ओरडता येईल तेवढं करायचं. ओके, हा बहुत अच्छा असा. रॉय सर छान झालं, विजय पाटील सर खूप छान केलं, चौधरी सरांनी छान केलंय,
सुधाकर राव खूप छान झालाय. राजेश जी थोडा प्रयत्न करा. किशोर जी बहुत अच्छा हो गया है. संजय सर खूप छान करत आहेत. वांद्रे सर आप भी प्रैक्टिस कर रहे हैं. डॉक्टर खान सर मुझे दिखाई नहीं दे रहे. डॉक्टर चांद सर, मनोज पाटिल सर अच्छा है. गिरीश यादव भी अच्छा. ओके. अनिल गावित सर आपका भी बहुत अच्छा हुआ है. ओके. नेक्स्ट कोई क्वेश्चन है? सर नमस्कार. अमन बोलतोय. हॅलो सर, अमन चौधरी. दिसतंय मला तुम्ही. बोला. बस सर, वेबिनार होता. तुम्ही जी माहिती दिली ती खूप अतिशय सुंदर होती. माझ्याकडे जी काही मुलं येतात, मी ऍथलीट आहे. मी ऍथलीट मुलांना डेव्हलप करतो आणि काही क्रिकेटर आहेत, काही स्विमर आहेत. त्यांना नक्कीच ह्याचा फायदा होईल की जेणेकरून योगाने आपलं मन आणि शरीराला ह्याच्यामध्ये कसं कसं तुम्हाला पुढे जाता येईल त्याचं हे मी नक्की त्यांना प्रयोग करायला सांगेन. आणि या वेबिनारने जे आपलं चांगलं ज्ञान दिलं हे सगळ्यांनाच मी माझ्याकडनं पुढे पुटअप करेन. आणि आज ज्या ठीक आहे, धन्यवाद अमन चौधरी सर. हातभार लागला. नमस्कार, वांदे बोलतोय. अमन चौधरी सर, धन्यवाद. तुमच्या बॉडी स्ट्रक्चर म्हणून तुम्ही छान ऍथलीट आहे. माझ्यापेक्षा श्रेय माझे मार्गदर्शक डॉक्टर चौधरी सर यांना द्या की त्यांनी मला बोलावल्यामुळे मी तुमच्या समोर इथे आलो. सगळं श्रेय त्यांना आहे, माझं काहीच नाही. मी निमित्त सर. सगळ्यांचे आभार मानले ना की ज्यांनी छान छान वेबिनार मी त्याच्यात मानले. ओके, थँक्यू. आणि चंद्रकांत वांद्रे सर काही प्रश्न विचारत आहे. हो डॉक्टर संजय सर, सर मला ऑफिससाठी निघायचं. हॅलो, मीटिंग सोडतो, चालेल? एक मिनिट फक्त चंद्रकांत वांद्रे सरांना बोलू द्या, नंतर सेकंड क्वेश्चन घेऊ. गोविंदजी मर्टले सर, मी तुमच्या घरी येऊ शकेल. वांद्रे सर. या वेलकम सर. या मी स्वागत करेल तुमचं. हॅलो, मी जळगाव शहराच्या वतीने तसेच जळगाव जिल्ह्याच्या वतीने पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आपले मनस्वी आभार मानतो कलेक्टर सर. फक्त माझी एक विनंती आहे की आपण जे योगाविषयी जे योगाने प्राणायाम, ध्यान, साधना वगैरे जे सांगितलं, तर माझी एक विनंती असेल की योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली हे सगळे प्रकार करावेत. हॅलो, ऐकतोय सर. योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली जे सगळे व्यायाम प्रकार किंवा आसन प्राणायाम करावेत. कारण एखाद्याचं म्हणजे वाईट परिणामही होऊ शकतात सर. एखादा श्वास अडकला तर वाईट परिणामही होऊ शकतात. तर सर्वांना गाईड करा की कोणीतरी योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली प्रकार करावा योगा प्राणायाम वगैरे. माझ्या मते. बोला. बोला ना. वांद्रे सरांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वपूर्ण सांगितलं आणि त्यांनी मला आशीर्वाद पण दिले. त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी अतिशय लाभकारक आहे. त्यांनी जळगाव शहर आणि पूर्ण महाराष्ट्रातर्फे मला अभिनंदन पण केलं. मी त्यांच्या अतिशय ऋणी आहे. सरांनी जे सांगितले ते अतिशय महत्वाचे आहे. योग अभ्यास करत असताना आपण समजा काही मार्गदर्शकांच्या अंतर्गत केलं तर त्याचं जास्त आवश्यकता आहे आणि त्याचा लाभ पण आहे. काही जे क्रिया आहेत त्या योग मार्गदर्शकाकडे असाव्या अशा प्रकारचं माझं सुद्धा त्यांच्याबरोबर मत आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हॅलो, नमस्कार सर. बोला. खूप दिवसानंतर सर आपली भेट होते प्रत्यक्षात. आपण आता बरेच दिवस झाले. मात्र खूप चांगलं वाटलं सर. आपण खूप विस्तृत असं विवेचन या ठिकाणी केलं, त्याबद्दल सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद. आणि विशेष करून आमचे PR नाना जे आहेत त्यांचे पण धन्यवाद की त्यांनी हा खूप चांगला योग घडून आणला. सर, मी जे वाचन केलं योगाच्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी मला ते खेचरी जे मुद्रा आहे त्याच्या संदर्भात वाचन आलं. खास करून हे नाथ संप्रदायांचं जे काही साहित्य आहे, योगिक साहित्य, त्याच्यामध्ये या खेचरी मुद्रेच्या संदर्भात. जाधव सर, सरांचा नंबर पाठवा मला. तर मला थोडस आपल्याकडून या खेचरी मुद्रेच्या संदर्भात जर काही, कारण का ते मी वाचलं परंतु मला तेवढं काही असं विशेष, तर त्याच्या खेचरी मुद्रेचा आरोग्याच्या संदर्भात काय असा विशेष उपयोग होतो? जसं आपण आता व्याघ्र मुद्रा सगळ्यांनी केली. मर्टले सरांचा प्रश्न हा अतिशय हाय लेवलचा आहे.
आपण सगळे योगाभ्यासी या सगळ्या वेबिनार मध्ये जे आहे ते तूर्त प्राथमिक स्तरातले सगळे आहोत. जसं खेचरी मुद्रा ही प्राचीन भारतीय संस्कृतीमधली एक आध्यात्मिक मुद्रा अशा प्रकारची आहे. आणि जसं सिंह मुद्रा, व्याघ्र मुद्रा असते तशीच ही मुद्रा ही शरीराच्या अंतर्गत पाठीच्या कण्याशी रिलेटेड अशा प्रकारची सगळी आहे. ती प्रात्यक्षिक रूपामध्ये आजच्या ठिकाणी मला दाखवणं या ठिकाणी अशक्य आहे. पण सरांचा जो प्रश्न आहे तो खेचरी मुद्रा ह्या मुद्रेशी संबंधित आहे. आणि ही मुद्रा एक ध्यानात्मक प्रक्रियेची आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. आणि या मुद्रेचा जो अभ्यास योगाच्या अंतिम क्षेत्रापर्यंत जो करत असतो, जसं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अंतिम अवस्थेकडे नेणारी ही मुद्रा आहे. ही एक आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल अशा प्रकारची प्रक्रिया आहे. तर अशा प्रकारचं जसं सरांनी लिखित वाचलेलं आहे तसं प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये देखील आपल्याला असं करता येईल. पण आजच्या वेबिनार मध्ये त्यांच्या प्रश्नाशी इतकं उत्तर मला असं वाटते अपेक्षित राहू शकेल. ठीक आहे. डॉक्टर चौधरी सर, थांबायचं केव्हा? आपला अभ्यास खूप चांगला आहे सर. खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं. आणि वेबिनार मध्ये जेवढे युट्यूब आणि या सगळ्यांशी संबंधित आहे, डॉक्टर प्रमोद चौधरी सर आणि गोविंद मर्टले सर हे दोघेही माझ्या PhDच्या थिसिसच्या विद्यार्थ्याच्या व्हायवासाठी नागपूरला आले होते. हे एक स्मरण, ही एक आठवण मी तुम्हाला या सगळ्या ठिकाणी करू इच्छितो. ओके. हा वेबिनारचा भाग जरी नसला तरी हा आमच्या मित्रत्वाचाही भाग होता. आपल्या सगळ्यांना कळावं अशा प्रकारचं मला आपण जे योगाची पुस्तकं दिलीत त्यांचा अभ्यास आम्ही चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आणि आशा करतो की हे पुस्तक आमच्याकडे आपली आठवण म्हणून आज सुद्धा आहे. आणि आपला योगाचा अभ्यास चांगला आहे, दंगा आहे. आणि आशा करू की आम्ही आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करू भविष्यात. चला चौधरी सर, थांबायचं केव्हा सांगाल? कारण चॅटबॉक्स मध्ये पण आहे. एक मिनिट सर, एक मिनिट. सर्व सहभागींना विनंती आहे की कोणी रिमूव्ह होऊ नका, कारण आपल्याला डॉक्टर दिनेश पाटील सरांचं मार्गदर्शन व्हायचं आहे आणि त्यानंतर आभार होईल. तर सगळ्यांना विनंती आहे. राजेश जाधव सर. धन्यवाद आदरणीय संजय खडकर सर. आजच्या या महामारीच्या काळात जाधव सर एक मिनिट डिस्टर्ब करतो. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेतर्फे संचालित शिरीष मधुकरराव चौधरी कॉलेज जळगाव या महाविद्यालयाने मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याबद्दल या संस्थेचं आणि या संस्थेच्या सर्व अधिकाऱ्यांचं मी अतिशय ऋणी आहे. विशेषतः आमदार माननीय श्री चौधरी सर अध्यक्ष, तसंच प्रमोद आर चौधरी सर सचिव आणि MR चव्हाण सर जे आमचे या सगळ्यांचे प्रमुख मार्गदर्शक होते, आजचे चेअरमन पण होते, JDAA चे ते आहेत. त्याचबरोबर श्री वांद्रे सर, मिलिंद दीक्षित DSO जळगाव, दिनेश पाटील सर डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स जे आता जॉईन झालेले आहे. माझ्या वेबिनार मध्ये, माझ्या स्पीच मध्ये ते मध्ये होते, पण आता पण मला ते दिसत आहे. मला असं वाटतं की 4 व्हीलर मध्ये डॉक्टर दिनेश पाटील टेक्निकल प्रॉब्लेम होता सर तो. हो बरोबर. त्याचबरोबर जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर RB वाघुळदे सर, ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लाभलं, या सगळ्यांचा मी मनपूर्वक हृदयी आणि या सगळ्यांपासून अतिशय ऋण व्यक्त करतो. आणि आजच्या वेबिनारचे कोऑर्डिनेटर माझे मार्गदर्शक डॉक्टर प्रमोद चौधरी सर, खरं म्हटलं तर यांच्यामुळेच मी आज आपला सगळ्यांचा माझा परिचय झाला. मिलिंद दीक्षित सर, वांद्रे सर एवढ्या मोठे अधिकारी असून देखील या वेबिनारला पूर्ण वेळ उपस्थित राहिले, हे माझं सुद्धा अभिनंदन आणि माझ्या स्वतःसाठी कौतुक आहे. वांद्रे सरांनी मला पूर्ण महाराष्ट्र राज्यातर्फे अभिनंदन पण केलं, माझं कौतुक केलं आणि मला शुभेच्छा पण दिल्या. या ठिकाणी असलेले गिरीश जाधव सर आहे, रवींद्रजी आहे, दिनेश पाटील सर आहे, विजय पाटील सर आहे, अमन चौधरी मस्त, किशोर पाठक सर. त्याचबरोबर मला या ठिकाणी माझ्या याच्यावर कॉम्रेड ठाकरे दिसत आहे, विजयजी दिसत आहे, सुनील पाटील सर आहे आणि इतके सगळे मित्र या ठिकाणी, विजयजी विस्पुते हे सुद्धा आहेत. या सगळ्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो, यांचं कौतुक करतो आणि यांचा मी ऋणी आहे. आणि आजच्या या माझ्या व्याख्यानाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. आणि आपल्याला अजून काही सगळं माहिती असेल तर माझा मेल आणि फेसबुक चौधरी सरांकडे आहे, व्हॉट्सअप पण आहे. ते सर आपला मोबाईल नंबर शेअर करता येईल का स्क्रीनवर? हो करता येईल. डिमांड आणि आभार प्रदर्शनाच्या वेळेला मी लगेच सेंड करतो. ओके सर. आणि अशा स्वरूपाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांची रजा देऊन
मला दिलेल्या विषयाच्या या वेबिनारला या ठिकाणी मी थांबवतो, विराम देतो आणि पुढचं सूत्र आजच्या वेबिनारचे संयोजक आणि संचालक आणि कार्यक्रमाचा अभ्यास करणारे आणि त्याचं संचालन करणारे माझे मित्र माननीय राजेशजी जाधव यांना सोपवतो. आपल्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव, जळगाव जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आज या एक दिवसीय योगा सेमिनार मध्ये आपण कोरोना महामारीत सुदृढ आरोग्य व मनासाठी योग साधना या विषयावरती मार्गदर्शन करताना अष्टांग योग, प्राणायाम, सूर्यनमस्कारच्या विविध स्थिती याविषयी आपण सखोल माहिती आणि ज्ञान या ठिकाणी दिलं. त्याचबरोबर त्यांचे कृती या ठिकाणी दाखवल्यात, त्यांचे फायदे दाखवले, कोणत्या आजारासाठी कोणते आसनं योग्य आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तररित्या विशद केलं. त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो.